पोषक द्रव्यांचा भरपूर पुरवठा करणारे अगदी रेडी टू ईट प्रकारात निसर्गानंच आपल्याला पुरवलेलं अन्न म्हणजे फळ. या फळांविषयी आयुर्वेदात काय सांगितलं आहे हे आजच्या एपिसोडमध्ये आज आपण समजून घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर अक्षता सप्रे आणि आयुर्वेद, आहार, आरोग्य या सगळ्या विषयांवर साध्या सोप्या भाषेत माहिती देणाऱ्या स्वरूप आयुर्वेद या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आधुनिक युगात आयुर्वेद कसा स्वीकारायचा हे जर जाणून घ्यायची तुमची इच्छा असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनलवरचे सगळे व्हिडिओ बघा. नोटिफिकेशन बेल प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी अपलोड केलेला कोणताही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही. काही वनस्पती निर्माण होतात त्या बियांपासूनच. परिपक्व करायचं काम करतं ते फळ. या मांसल भागामध्ये ज्याला आपण गर म्हणतो त्यामध्ये अनेक पोषक घटकांचा समावेश असतो. आपल्या आरोग्यासाठी, शरीराच्या वाढीसाठी, प्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी याचाच आपण उपयोग करून घेतो. फळांमुळं शरीराचं पोषण होतं, रक्त शुद्ध बनवलं जातं, शरीरातली टॉक्झिन्स बाहेर टाकायला मदत होते. फळांमधल्या अँटीऑक्सिडंटमुळं शरीराला वार्धक्य येण्याची प्रोसेस मंद होते आणि तारुण्य टिकून राहतं असं आधुनिक शास्त्रसुद्धा सांगतं. हे सगळे फायदे मिळवायचे असतील तर फळं खाताना काही नियम पाळणं मात्र गरजेचं आहे. आता हे महत्त्वाचे 5 नियम कोणते ते आज आपण बघूया. सगळ्यात पहिला नियम, फळं ही ऋतूनुसार आणि देशानुसार म्हणजे सीझनल आणि लोकल हवीत. निसर्गात, वातावरणात ऋतूनुसार होणाऱ्या बदलांना ॲडजस्ट होणं सोपं जावं यासाठी निसर्गच ऋतूनुसार फळं देतो. उन्हाळ्यात शरीरात होणारं डिहायड्रेशन कमी करण्यासाठी रसदार फळं आपल्याला मिळतात. मे महिन्याच्या सीझनमध्ये आंबा, जांभूळ, करवंद यांची उपलब्धता वाढते. त्या ऋतूमध्ये मिळणारं फळ आपल्या शरीरात खरं तर पटकन पचतं आणि त्याचे सगळे फायदे आपल्याला मिळतात. ऋतूमध्ये येणारं फळ यासोबत आणखीन 1-2 गोष्टीसुद्धा आपल्याला सांभाळायला हव्यात. फळ खाताना ते त्या प्रदेशात उगवणारं, पिकणारं असणं गरजेचं आहे. प्रदेश म्हणजे साधारण 50 किलोमीटर आजूबाजूचा एरिया असं जरी असलं तरी कोकणातला आंबा, नाशिकची द्राक्ष ही आपल्याला महाराष्ट्रातल्या माणसांना अगदी सहज पचतात. ते पचवायचे जीन्स आपल्यात आहेत. पण परदेशी फळं जसं की किवी, ॲवॅकॅडो, ड्रॅगन फ्रूट, बेरीज, वेगवेगळ्या प्रकारच्या चेरीज ही फळं आपल्या भारतातल्या वातावरणात पूर्ण पचतीलच असं खात्रीनं मात्र सांगता येत नाही. जर तुम्ही आपलं आरोग्य चांगलं राहावं म्हणून फळं खाणार असाल तर अशा वेळी ऋतूनुसार, प्रदेशानुसार मिळणारं फळ खाणंच जास्त योग्य ठरेल. मात्र इथं एक गोष्ट लक्षात घेऊया, जर चव बदल म्हणून किंवा आवडलं म्हणून खायचं आहे तर तुम्ही ही सगळी फळं खायलासुद्धा काहीही हरकत नाही. ही फळं परदेशी असली किंवा आपल्या प्रदेशात अगदी कमी प्रमाणात पिकत असली तरी ज्याला आपण पूर्णपणे कॉन्ट्राइंडिकेटेड किंवा निषिद्ध म्हणतो तशीही अजिबात नाहीत. प्रवासामध्ये असताना किंवा परगावी गेल्यावर हेल्दी काही खाण्यासाठी उपलब्ध नाही अशा वेळेला इतर काहीतरी जंक फूड, अरबट चरबट किंवा बेकरी आयटम्स खाण्यापेक्षा स्वच्छ आणि ताजी फळं खाणं नक्कीच चांगलं. पण आरोग्यासाठी चांगलं म्हणून जर तुम्ही रोज फळ खाणार असाल आणि तुमच्या रोजच्या डाएटच्या किंवा रोजच्या पोषक आहाराचा एक भाग म्हणून फलाहार करणार असाल तर मात्र फळं खाताना काही नियम पाळणं गरजेचं आहे. आणि त्यातलाच हा पहिला नियम, ऋतूनुसार, प्रदेशानुसार फळं खा. आता दूर देशापासून आपल्यापर्यंत येणारं फळ आहे तसं टिकावं म्हणून खूप प्रक्रियांमधून त्याला जायला लागतं. फळ लवकर टिकावं, चांगलं दिसावं आणि भरपूर प्रमाणात त्याचं उत्पादन व्हावं यासाठी अनेक केमिकल्स, फर्टिलायझर्सचा वापर केलेला असतो. यात त्याचं पोषण मूल्य म्हणजे ज्याला आपण न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू म्हणतो ती कमी झालेली असते. आता या सगळ्याचा आरोग्यावर दुष्परिणाम नक्कीच होतो. म्हणूनच फळं ताजी, स्वच्छ, ऋतू आणि प्रदेशानुसार खायला हवीत. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, सीझनल लोकल फळ खातानासुद्धा ते आपल्यासाठी, आपल्या तब्येतीसाठी योग्य आहे ना याची खात्री करायला पाहिजे. आता मे महिना आहे, चांगला नैसर्गिक अढीत पिकलेला सेंद्रिय आंबा मिळाला आहे तर तो मधुमेहाने खाऊन चालणार नाही. फक्त मधुमेह असणाऱ्यांनीच नव्हे तर ज्यांना मधुर पदार्थ म्हणजे गोड पदार्थ वर्ज्य आहेत, वजन ज्यांचं अवास्तव वाढले, स्थौल्य आहे, त्यांनीसुद्धा असे आंबे रोज खाता कामा आहेत. फक्त आंबाच नव्हे तर चिकू, सफरचंद, सीताफळं अशी फळंसुद्धा डायबेटिसच्या लोकांनी खाऊन चालणार नाही. संत्री, मोसंबी, अननस, द्राक्ष अशी आंबट कॅटेगरीतली फळं सर्दी, खोकला, दमा असणाऱ्यांनी टाळायला हवीत. अर्धशिशीचा त्रास असणाऱ्यांनी आणि दम्याचा त्रास असणाऱ्यांनी केळं खाऊन चालणार नाही. प्रेग्नन्सीमध्ये अननस टाळायला हवा कारण त्यातल्या ट्रिप्सिन आणि ब्रोमोलिन या घटकांचा गर्भाशयावर वाईट परिणाम होऊ शकतो. थोडक्यात काय तर फळं आपल्यासाठी सुटेबल आहेत की नाही हे बघूनच आपण ते खायला हवं. दुसरी गोष्ट म्हणजे फळ चावूनच खायला हवं. फ्रूट ज्युसेस टाळायला हवेत.
चावण्याच्या प्रत्येक प्रोसेसमध्ये तोंडातली लाळ घासात मिक्स होते आणि त्यामुळे पचन सोपं होतं. पचन पूर्ण झालं तरच फळाचे सगळे फायदे आपल्याला मिळतात. चिक्कू, सफरचंद, पेरू अशा फळांच्या सालीमध्ये पोषक मूल्य जास्त असल्यानं अशी फळं सालीसकट खाणं आवश्यक आहे. फळं चावून खाताना आपल्याला एक प्रकारची सावध जाणीव असते की आपण नक्की किती फळं खातोय. पण ज्यूस पिताना ही सावधानता अजिबात नसते. सलगपणे घटाघट अगदी 10 मिनिटांमध्ये आपला ज्यूस पिऊन सुद्धा होतो. अगदी एका वेळेला आपण फार फार तर 1 किंवा 2 संत्री खाऊ शकतो, पण आयता तयार ज्यूस मिळाला आहे तर चावायची कटकटच मिटली म्हणून आपण एका वेळेला 3-4 संत्र्यांचा ज्यूससुद्धा संपवू शकतो आणि हे असं करणं प्रत्येकालाच दरवेळेला पचेल असं नाही. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट, फळांमधली नैसर्गिक शर्करा ही फळांमधल्या तंतूमध्ये म्हणजे फायबर्समध्ये अडकलेली असते. ज्या वेळेला फळं चावून खाल्ली जातात त्यावेळेला या फायबरमुळं रक्तात एकदम साखर मिसळत नाही, ब्लड शुगर एकदम झटक्यात वाढत नाही. मात्र ज्यूस करताना त्यातले फायबर्स, चोथा, साल सगळं काढून टाकल्यानं त्यातली शुगर रक्तात सहज मिळून जाते आणि ब्लड शुगर लेवल वाढू शकते. हे मधुमेही रुग्णांना त्रासदायक ठरू शकतं. ज्यूस जर प्रिझर्व केलेले असतील, टेट्रा पॅक किंवा प्लॅस्टिक बॉटलमध्ये साठवलेले असतील तर त्यात जे प्रिझर्वेटिव्स घातले जातात त्याचे दुष्परिणाम हळूहळू शरीरावर दिसायला लागतात. फ्रूट ज्यूसची चव टिकवण्यासाठी फ्लेवर इन्हान्सर किंवा आकर्षक रंग येण्यासाठी वेगवेगळे सिंथेटिक फूड कलर्स वापरले जातात. या सगळ्या केमिकलचा शरीरावर, लिव्हरवर, किडनीवर दुष्परिणाम होऊ शकतो. अशा सिंथेटिक फूड कलरची ॲलर्जीसुद्धा काही जणांना येऊ शकते. आता ऊसासारखी फळं जी प्रॅक्टिकली चावून खाणं सगळ्यांना जमेलच असं नाही, अशा पदार्थांचा ज्यूस आपण घेऊ शकतो. पण यावेळेलासुद्धा वातावरण, स्वच्छता, त्यासाठी वापरण्यात येणारी मशीन्स, तो रस काढणारी व्यक्ती, वापरण्यात येणारे ग्लास, बर्फ, पाणी या सगळ्यांचा विचार करणं गरजेचं आहे. ज्यावेळेला शरीरातली साखर तातडीनं वाढणं गरजेचं आहे किंवा डिहायड्रेशन पटकन भरून यायला हवं, अशा वेळेला फ्रूट ज्यूस, विशेषतः संत्री, मोसंबीचे रस घ्यायला काही हरकत नाही. पण इथे सुद्धा ताजी फळं, स्वच्छता या सगळ्यांचा विचार मात्र करायलाच हवा. फळं खाताना तिसरी लक्षात ठेवायला हवी अशी गोष्ट म्हणजे एका वेळेला एकच फळ खावं. मिक्स फ्रूट किंवा मिक्स फ्रूट डिश खाऊ नयेत. निसर्गानं फळं तयार करतानाच 2 कॅटेगरीत म्हणजे गोड चवीची आणि आंबट गोड चवीची अशी 2 प्रकारच्या कॅटेगरीत फळं तयार केलेली आहेत. पहिली कॅटेगरी गरयुक्त फळं, पल्पी फ्रूट, ज्यात केळी, सफरचंद, चिक्कू अशी मांसल फळं येतात जी मांसवर्धक, बल देणारी असतात, जी कायम खाण्यात आली तर आपलं वजन वाढतं. दुसरी कॅटेगरी म्हणजे आंबट गोड चवीची रसदार फळं, संत्री, मोसंबी, अननस अशा फळांना ज्युसी फ्रूट असं म्हटलं जातं. अत्यावश्यक वेळी याचा ज्यूस पिला जातो. एकत्र फळं खायची असतील तर एक नियम पाळायला पाहिजे. एका वेळेला ज्युसी फ्रूट तरी खावीत किंवा पल्पी फ्रूट, म्हणजे एकाच डिशमध्ये केळी, सफरचंद, संत्री, अननस, मोसंबी असं कॉम्बिनेशन अजिबात खाऊ नये. फ्रूट सॅलड्स करू नयेत. आता हाच आपला पुढचा नियम आहे, मिल्कशेक, फ्रूट सॅलड्स आणि स्मूदीज अजिबात खाऊ नयेत. आयुर्वेदामध्ये विरुद्ध आहार संकल्पना या नावाने एक विशेष संकल्पना किंवा एक वेगळा कन्सेप्ट वर्णन केलेलं आहे. वेगवेगळे खाल्ले तर अगदी हेल्दी असणारे पदार्थ एकत्र खाल्ले तर शरीराला त्रासदायक ठरतात. अशा कॉम्बिनेशन्सला इनकॉम्पॅटिबल फूड किंवा विरुद्ध अन्न असं म्हटलं जातं. यात सगळ्यात त्रासदायक कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे फळ आणि दूध यांचं. फळ पचण्यासाठी आणि दूध पचण्यासाठी आपल्याला वेगवेगळा वेळ लागतो. दूध पचण्यासाठी वेळ जास्त लागतो, त्या मानानं फळं लवकर पचतात. जर दूध आणि फळ एकत्र खाल्ली गेली तर लवकर पचलेली फळं दुधाच्या न पचलेल्या भागासोबत राहून पोटात जडपणा आणि गॅसेस निर्माण करतात. अशा विरुद्ध अन्न सेवनानं पोटाचे आजार, त्वचेचे आजार निर्माण होतात. याचे विषाप्रमाणे शरीरावर घातक प्रभाव दिसतात असं आयुर्वेदानं सांगितलं आहे. विषाप्रमाणे म्हणजे पॉयझनप्रमाणे नव्हे तर टॉक्झिनप्रमाणे असं आपण इथे म्हणू शकतो. 1-2दा खाऊन लगेच दुष्परिणाम दिसणार नाहीत, पण वारंवार जर असंच खाण्यात आलं तर मात्र हे कॉम्बिनेशन नक्कीच आजार निर्माण करू शकतं. या नियमाला खरं तर एकच अपवाद आहे, तो म्हणजे आंबा. पण आंबा खाण्याचे नियम जे आपण मगाशी बघितले ते इथं लावायलाच हवेत. असाच प्रकार ड्रायफ्रूट, फळ, भाजी, दूध, दही हे सगळं एकत्र करून बनवलेल्या स्मूदीजच्या बाबतीतही होऊ शकतं. म्हणून अशी कॉम्बिनेशन्स खाऊ नयेत. आधुनिक शास्त्रानुसार विचार केला तर फळांमध्ये असलेली ॲसिड्स आणि एन्झाईम्स दुधामधल्या प्रोटीनच्या ॲब्सॉर्प्शनमध्ये अडथळा आणतात. आंबटपणा जास्त असणारी फळं दुधाबरोबर जर घेतली तर अपचन किंवा पित्त, जळजळ असे त्रास होऊ शकतात. काही वेळेला ॲलर्जिक रिॲक्शन म्हणजे अंगावर चट्टे उठणं, पित्तगांध्या उठणं असं सुद्धा होऊ शकतं. म्हणून अशी कॉम्बिनेशन्स टाळावीत. फळं खाताना लक्षात घ्यायला हवा असा महत्त्वाचा नियम म्हणजे फळ खाण्याचा योग्य वेळ माहिती करून घ्या आणि जेवणाऐवजी फळ खाऊ नका. फळं रोज खायची असतील तर हमखास हा प्रश्न विचारला जातो की फळं नक्की कधी खायची, सकाळी खायची की संध्याकाळी खायची, जेवायच्या आधी खायची की नंतर स्वीट डिश म्हणून खायची.
या बाबतीत उत्तर देताना एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते की फळं हा विटॅमिन्स मिनरलचा चांगला स्रोत आहे. त्यात फायबर्ससुद्धा भरपूर आहेत, शुगर आहे, पण त्यात पूर्ण शरीराचं पोषण होईल असे सगळे पूर्ण पोषक पदार्थ नाहीत. म्हणून फळांना जेवणाची रिप्लेसमेंट म्हणून वापरू नका. जेवणाऐवजी फलाहार करणं किंवा फक्त फळं खाऊन सलग उपास करणं किंवा दुपारी डब्याऐवजी किंवा ब्रेकफास्ट म्हणून फळ खाणं असा प्रकार अजिबात करू नका. जेवणानंतर आपली पचनशक्ती, पाचकस्राव जरा बिझी झालेले असतात. ते फळ पूर्ण पचवू शकत नाहीत, म्हणून जेवणानंतर फळ खाऊ नये. सकाळचा कफ कालावधी असतो आणि रात्रीची वेळ ही शीतकालाची म्हणजे थंड असते. सूर्यास्तानंतर फळं पचायला जड जातात, म्हणून अगदी सकाळी लवकर आणि सूर्यास्तानंतरसुद्धा फळ खाऊ नका. जेवणाची सुरुवात गोड पदार्थांनी म्हणजे मधुर रसानं करावी असं जरी आयुर्वेदानं सांगितलेलं असलं तरी जेवणाच्या सुरुवातीला गोड फळ खाल्लं तर पोट भरून जातं आणि जेवण कमी जातं. कधीतरी ठीक आहे, पण रोजची अशी सवय जर आपण लावून घेतली तर इतर पोषक घटक आपल्या शरीरात कमी जातात. म्हणून जेवणाच्या सुरुवातीलाच फळं खाऊ नयेत असा वैयक्तिक सल्ला मी माझ्या पेशंटना देते. जेवणाआधी नको, जेवणानंतर नको, सकाळी लवकर नको, रात्री उशिरा नको, मग फळं खायची तरी कधी? उत्तर खूप सोपं आहे. जेवणाच्या वेळेत आणि पचनाच्या क्रियेत अडथळा येणार नाही अशा वेळेला फळं खायला हवीत. जेवणापूर्वी साधारण 3 तास आधी किंवा जेवणानंतर 3 तासानं फळ खायला हरकत नाही. 9 वाजता खाल्लेला नाश्ता आता पचला आहे, लंच ब्रेक अजून 2 वाजता आहे, अशा वेळेला 11-11:30च्या दरम्यान एखादं फळ चालू शकेल. तसंच दुपारचं जेवण पचलं आहे, अजून रात्रीचं जेवायला वेळ आहे, अशा वेळेला संध्याकाळी 4-5 वाजण्याच्या दरम्यानसुद्धा फळ खाल्लं तरी काही हरकत नाही. तर अशी ही फळांची कहाणी, फळांची फलश्रुती सांगणारा आजचा हा व्हिडिओ आयुर्वेदाच्या सांगण्यानुसार, आयुर्वेदिक सिद्धांतानुसार आणि प्रॅक्टिकली विचार करून फळं कधी खावीत, कशी खावीत याविषयीची काही उत्तर शोधायचाच आपण प्रयत्न केला. याविषयी जर तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आणखीन कोणत्या विषयावर तुम्हाला आयुर्वेदाची मतं जाणून घ्यायला आवडतील तेही अवश्य सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. लवकरच आपण नवीन विषय घेऊन येऊ. तोपर्यंत स्वस्थ राहूया, आनंदी जगूया. धन्यवाद.